वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथील लेआउट धारकाला 10 लाख रुपयांची मागणी करून रक्कम न दिल्यास अकृषक परवानगी रद्द करायला लावणार अशी धमकी देऊन शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कारंजा पोलीस स्टेशन अंतर्गत गौरव विजय महाजन यांच्या फिर्यादीवरून रफीउल्ला काजीसह अब्दुल राजिक, अब्दुल अजीम व 2 अनोळखी व्यक्तींवर विविध कलमान्वये 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आधारसिंह सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या तक्रारी अंतर्गत चौकशी करण्यात आली। तक्रारकर्ता गौरव विजय महाजन यास बोलावून चौकशी केली असता गौरव यांनी दिलेल्या बयानानुसार गौरव महाजन 10 वाजताच्या सुमारास कारंजा लाड येथील टिळक चौक येथे उभे असता मुन्ना ठेकेदार व पिंटू दोघेही राहणार कारंजा लाड हे दोघेजण गौरवला भेटले व म्हणाले की तुम्हाला लेआउटबाबत जी नोटीस येईल ती घ्यायची नाही। तुमच्या लेआउटबाबत ज्या लोकांनी कोर्टात दावा दाखल केला आहे त्यांच्या विरुद्ध तुम्हाला साधी तक्रार द्यावी लागेल असे सांगून त्यांनीच लिहून आणलेला तक्रार अर्ज गौरव महाजन यांना दिला। कारंजा शहर पोलीस स्टेशनला सोबतच ते घेऊन आले। गौरव महाजन यांच्या म्हणण्यानुसार त्यांना तो तक्रार अर्ज वाचूसुद्धा देण्यात आला नव्हता। तक्रार देताना स्टेशन डायरीजवळ बसल्यानंतर मुन्ना ठेकेदार व पिंटू यांनी सांगितल्याप्रमाणे गौरव महाजन यांनी रफीउल्ला काजी व अब्दुल राजिक, अब्दुल अजीम त्यांच्यासोबत 2 अनोळखी इस्मांविरुद्ध तक्रार दिली। परंतु गौरव महाजन यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये नमूद केलेला कोणताही प्रकार त्यांच्याशी घडलेला नसून ते रफीउल्ला काजी व अब्दुल राजिक, अब्दुल अजीम यांना कधीही भेटले नाहीत किंवा ते त्या दोघांना ओळखतसुद्धा नाहीत। त्यांच्यासोबत कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसून त्यांनी केलेली तक्रार ते स्वतः मागे घेत आहेत। त्यामुळे या तक्रारीवर कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये असा मजकूर स्वतः गौरव विजय महाजन यांनी कारंजा शहर पोलीस स्टेशन येथे दिलेला असून या प्रकरणामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे दिसून येत आहे। मात्र घडलेल्या या प्रकारामुळे कारंजा शहरातील कोणी एक व्यक्ती असल्या घटना घडविण्याचे षडयंत्र रचत असून हे षडयंत्र रचविण्यामागे काही राजकीय डावपेच तर नाही ना असा सुद्धा प्रश्न शहरातील नागरिकांच्या मनात येत आहे। एखाद्या व्यक्तीची दिशाभूल करून अशा खोट्या तक्रारी द्यायला लावून शहरातील शांततेचा भंग करण्याचा हा डाव असू शकतो। या डावामुळे एकोपा फूट पडून शहरातील शांतता भंग करण्याचा उद्देश दिसून येत आहे। त्यामुळे या घटनेच्या मागे ज्या कुणाचा हात असेल त्याच्यावर पोलिसांनी कार्यवाही करावी अशी मागणी कारंजा शहरातील नागरिकांमध्ये होत आहे। कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आधारसिंह सोनवणे यांनी घटनेतील डावपेच ओळखून घटनेची चौकशी करून या विषयाचा न्यायनिवाडा केल्यामुळे निरपराधावर कार्यवाही होण्याचे टळले व शहरातील शांततेला सुद्धा गालबोट लागले नाही हे उल्लेखनीय आहे। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।